नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी इथे बनवणार आहे वांगी भात। रात्रीच्या जेवणात काहीतरी छान असं चमचमीत आणि हलकं फुलकं खायची इच्छा झाली असेल तर हा वांगी भात खूप छान टेस्टी आणि कमी वेळात बनवून तयार होतो। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक टोमॅटो, एक कांदा, एक गड्डा लसूण, 2 छोटे अद्रकचे तुकडे, छान अशी हिरवीगार कोथिंबीर, पुदिना आणि 4 मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत। 2 वेलदोडे, अर्धा इंच दालचिनी, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी आणि 2 तेजपत्ता आणि 4 वांगी घेतलेली आहेत। चला तर आपण गॅस सुरू करूयात। आता मी इथं कुकर ठेवलेला आहे। कुकर आपण छानपैकी गरम करून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये मी 2 माप तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये मी हा कांदा टाकून घेते। कांदाही आपला छान आता त्याच्यामध्ये मी 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या, हे खडे मसाले सर्व परत भाजून घेणार आहे। अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे, ती देखील आपण याच्यामध्ये छान अशी भाजून घेऊयात। आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि एक छोट्या चमच्यानेच 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। आपण हे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी हा टोमॅटो टाकून घेतले। घरातील आपला साठवणीतील हा मसाला मी 2 चमचे हाई याच्यामध्ये टाकलेला आहे। मसाले आपले छान प्रकारे भाजलेले आहेत। आपण आता याच्यामध्ये असं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून जे आपलं राहिलेलं होतं अद्रक लसूणची पेस्ट, मी ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपल्याला भात किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। आपण आता इथे 4 वांगे घेतलेले आहेत, ते देखील आपण याच्यामध्ये कट करून टाकून घेऊयात। तोपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ धुवून भिजत ठेवूया। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। मी इथं मीठ टाकायला विसरले होते, तेही मी इथं टाकून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे आपण पाणी नितळून तांदूळ यामध्ये टाकून घेऊयात आणि आपण कुकर मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपला भात किती छान शिजून तयार झालेला आहे। तो तुम्ही लोणचे, पापड यासोबत सर्व करू शकता। अशा प्रकारे ही आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक यू।